गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गोवा ट्रिपमधला आजचा आमचा हा दुसरा दिवस. आज आम्ही बागा बीच साईडवरनं शिफ्ट होणार आहोत आणि जाणार आहोत कॅन्डोलिम बीच साईडला. आणि आज आम्ही पणजी सिटी एक्सप्लोर करणार आहोत. तर आता ब्रेकफास्ट उरकून घेतो आणि भेटूयात पुन्हा. बागा बीच ते कॅन्डोलिम बीच हे अंतर जवळपास 10 किलोमीटरचं आहे आणि ते कव्हर करायला आपल्याला अंदाजे 25 मिनिटं लागतात. कॅन्डोलिम बीचवरील आपल्या हॉटेलचा चेकिंग टाईम उशिराचा म्हणजेच दुपारी 3 वाजताचा होता. त्यामुळे आम्ही कॅन्डोलिमला डायरेक्टली न जाता ओल्ड गोवा आणि पणजी सिटी एक्सप्लोर करायचं ठरवलं. बागा बीचपासून पणजी हे 17 ते 18 किलोमीटर लांब आहे आणि तिथपर्यंत पोचायला आपल्याला 40 ते 45 मिनिटे लागतात. आणि पणजी सिटीपासून ओल्ड गोवा हे पुढे 10 किलोमीटर अंतरावर आहे. ओल्ड गोवा हे शहर मांडवी नदीच्या काठावर वसलेले आहे. इथले प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले चर्च देशी विदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. आपण आता ओल्ड गोवा येथे आलेलो आहोत आणि ओल्ड गोवा हे प्रसिद्ध आहे त्याच्या चर्चेस आणि हेरिटेज मॉन्युमेंट्ससाठी. तर आता आपण सेंट कॅथरीन चॅपेल येथे आलेलो आहोत. ही ती वास्तू आहे आणि ही वास्तू देखील वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून नोंदवली गेलेली आहे. सेंट कॅथरीन चॅपेलच्या परिसरातच आर्किओलॉजिकली महत्त्वाच्या असलेल्या दगडांचा एक संग्रह तुम्हाला रस्त्याच्या बाजूला मांडलेला दिसतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कोरीव काम केलेले दगड, बांधकामाचे अवशेष, शिलालेख आणि कार्विंगचा समावेश आहे. चॅपेलला लागूनच एक आर्किओलॉजिकल म्युझियम आहे आणि ती पाहण्यासाठीची एंट्री फी ₹10 पर पर्सन आहे. गोव्याला आलेले पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. तुम्ही ओल्ड गोव्याला आलात तर या म्युझियमला नक्की भेट द्या. या म्युझियममध्ये गोव्याचा 16व्या आणि 17व्या शतकापासूनचा इतिहास तुम्हाला वेगवेगळे मॉन्युमेंट्स, स्कल्पचर्स, स्टॅच्यूज या स्वरूपात पाहायला मिळतो. म्युझियमकडे जाताना म्युझियमच्या उजव्या बाजूला एक भव्य आणि ऐतिहासिक वास्तू आपल्या नजरेस पडते. ती आहे चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ ॲसेसी. या परिसरात आणखी एक चर्च आहे आणि तो चर्च म्हणजे से कॅथेड्रल चर्च. तुम्हाला माझ्या मागे जी दिसत आहे ती गोव्यातली से कॅथेड्रल चर्चची वास्तू आहे. हे चर्च जे आहे ते गोव्यातलं वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च आहे आणि जे 17व्या शतकात बांधलेलं आहे. या वास्तूचं आर्किटेक्चर खरं पाहण्यासारखं आहे. मित्रांनो, ही समोर जी वास्तू दिसत आहे ती बसलिका ऑफ बॉम जीजस हा चर्च आहे. हा चर्च गोव्यातील सर्वात प्रसिद्ध चर्च आहे. या चर्चमध्येच सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा देह त्यांच्या पश्चात जतन करून ठेवलेला आहे. आपण आत्ता पणजीमधील फाउंटेनाज लेन या ठिकाणी आलेलो आहोत. हे पोर्तुगीजांच्या काळातलं क्वार्टर्सचं ठिकाण आहे. इथली घरं खूपच कलरफुल आणि यांचं आर्किटेक्चर देखील पाहण्यासारखं आहे. खास त्यासाठी दूरदूरून इथले लोक येतात. मित्रांनो,
लेमन ट्री अमॅरांते या रिसॉर्टवर आपला पुढील 2 दिवसांचा स्टे असणार आहे. ही एक हेरिटेज प्रॉपर्टी आहे आणि ती कॅन्डोलिम बीच पासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. ब्यूटीफुल रिसेप्शन, वेटिंग एरिया. वाव, नाइस प्रॉपर्टी. खूप छान प्रॉपर्टी आहे. एक हेरिटेज रिसॉर्टमध्ये आल्याचा फील लगेचच इथे येतोय. समोर मोठा स्विमिंग पूल आहे. आणि स्विमिंग पूलच्या भोवती या सगळ्या रूम्स आहेत. सकाळी बागा बीचहून निघाल्यानंतर आम्ही ओल्ड गोवा आणि पणजी इथले टुरिस्ट प्लेसेस कव्हर केले. त्यानंतर आता आम्ही आलो आहोत कॅन्डोलिम बीचला. कॅन्डोलिम बीचवर आमचा स्टे आहे हॉटेल लेमन ट्री अमारांते. तर मी तुम्हाला रूमची टूर घडवतो. चला रूम पाहूयात आपण. ही आपली हॉटेल लेमन ट्री अमारांते मधली रूम आहे. वाव, रूम खूपच प्रशस्त आणि नीट अँड क्लीन आहे. हा पहा, हा बेड आहे. चेअर, टेबल, हा छोटासा एक स्टडी टेबल टाईप युनिट, टीव्ही युनिट. टॉयलेट बघूयात आपण. वाव, टॉयलेटही नीट अँड क्लीन आहे. हा बाथ एरिया स्वच्छ ठेवलेला आहे. खूप क्लीन आहे रूम. चला, एकंदर आपला इथला स्टे खूप छान होणार आहे. आजच्या डिनरसाठी आम्ही आलेलो आहोत कॅन्डोलिममधील फेमस रेस्टॉरंट फिशरमन्स कोव्ह येथे. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि आपण भेटूयात उद्या सकाळी. टिल देन, गुड नाईट, टेक केअर.